भवानी आई रोडगा वाहीन तुला। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, निवडलेलं भारूड, भगवान परमात्म्यावरती प्रचंड ज्यांचा प्रेम आहे, नाही भगवान परमात्म्याची एवढी भक्ती ज्यांनी केली, भक्ती नाही भक्तीची पराकाष्ठा केली, असे श्रीमंत संत, शांत संत आणि श्रीमंत ह्या त्रिकुटानं नटलेला वारकरी साधू जर कोण असेल तर ते म्हणजे माझे पैठण गावचे नाथ महाराज। नाथ महाराजांचं अतिशय सुंदर सर्वसामान्य मनाच्या किंवा सर्वसामान्यांच्या मनावरती आरूढ होऊन आणि मग निर्माण केलेलं जे वाङ्मय, ते वाङ्मय म्हणजे भारूड, आणि या भारुडाच्या द्वारे नाथ महाराज सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनामनापर्यंत पोहोचतायत आणि मग ही रचना करतायत। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, हा जो अभंग आहे, हे जे भारूड आहे, एक संसाराला कंटाळलेली स्त्री सून, प्रचंड तिला संसाराचा वीट आलेला आहे, कंटाळलेली वैतागलेली आहे आणि आत्महत्या करायला निघाली। महिला मंडळ आत्महत्या करायला निघाली, इतकी कंटाळी, मग किती कंटाळी असेल तुम्ही विचार करा। आत्महत्या करायला निघाली आणि तिची मैत्रीण तिला भेटली। तिची मैत्रीण जरा हुशार होती, हिला टेन्शन मध्ये बघितलं, जोर जोरात चालते, रागारागानं चालली, डोळे पुसत चालली, काहीतरी हिच्या डोक्यात विचार चालले, विचारांचं वादळ चाललंय, म्हणून त्या मैत्रिणीने तिला थांबवलं। अगं थांब, कुठं चाललीस? त्यावेळी ही आत्महत्या करायला चालली होती ना, तिनं सांगितलं, अगं पार वैतागली संसाराला, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीतया सेवा कुटुंबाची। अगं कुटुंबाची सेवा करता करता नाकी न वाले, फार वाईट वाटतं मला, मी जीव द्यायला चालली। ही म्हटली, अगं मूर्ख आहेस का? एकतर हा पावला हा देह काकटाळी नाही, अनमोल किमतीचा मिळालाय, अगं जीव द्यायची कुठं गरज आहे का? जीव द्यायचं नाही, उरावर बसून खाता येत नाही तुला? कोण म्हणतंय? मैत्रीण, जमत नाही का तुला? बरंच काही समजून सांगितलं, पण शेवटी ती ऐकत नव्हती। मग न रावणीनं तिला विचारलं, एवढं काय मोठं कारण झालं की तू जीव द्यायला निघाली? ती म्हटले, त्याचं कसं आहे ना, घरात एवढी सगळी माणसं आहेत, एवढी सगळी माणसं आहेत, पण कुणी मला जाणत नाही, कुणी मला ब्र सुद्धा विचारत नाही, कुणी माझी काळजी करत नाही, सगळे मला छळतात, प्रचंड सासुरवासात मी जीवन जगते। मग तिने कहाणी सांगायला सुरुवात केली। अगं माझा सासरा आहे ना, सासरा, मला वाटत होतं बापासारखा जीव लावेल, पण सासरा सुद्धा बंड निघाला, मग तो सुद्धा जीव लावत नाही। बरं सासूचं म्हणशील तर सासूरवास केल्याशिवाय सोडत? बरं या दोघांचं जाऊ दे, जनरेशन गॅप आहे, वय जास्त आहे, जुन्या काळचे विचार आहे, अशिक्षित आहे, शिक्षण नाहीये, इथपर्यंत मला मान्य आहे ग, पण माझ्याच बरोबरची माझ्या घरातली माझी जी जाऊ आहे ना, माहिती ना जाऊ, हा ती सुद्धा बरं बघत नाही। अगं सतत मला त्रास देत असते, सतत कुरघोड्या करते, सतत छळत असते, एक संधी मला त्रास द्यायची सोडत नाही। बरं घरचं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं आहे ना इकडं अशी म्हण, बरं घरचं काही कमी नाही, मग अगं नंदीची कार्टी येऊन बसलेली, ती सुद्धा एवढी प्रचंड त्रास देतात, एवढी त्रास देतात। बरं हे सगळ्यांचं जाऊ दे, मी ज्याच्यासाठी वरून आलेली आहे, मी ज्याच्यासाठी लग्न करून आलेली आहे ना, बाकीच्यांचं सोड ग, पण त्यानं तर मला जीव लावलं पाहिजे की नाही? बोला, बाकीच्यांचं सोडा, पण त्याला तर कळालं पाहिजे ना, अरे त्याला सुद्धा माझी किंमत नाही, आणि म्हणून मला राग आलाय आणि मी जीव द्यायला निघाले। ही अभंगाची ही पार्श्वभूमी, आणि म्हणून जीव द्यायला निघाले त्यावेळी ही मैत्रीण तिला म्हणते, अगं जीव देणं हा पर्याय नाही, हा अनमोल किमतीचा नरदेह मिळालेला आहे, चल मी तुला अशा काही पाटलाकडे घेऊन जाते, अशा काही भगवतीकडे घेऊन जाते, तुझ्या सगळ्या समस्या ती सोडवेल, सगळ्या समस्येचं निदान ती करेल, आणि मग तिला आपल्याला तिची पूजा करायची, तिला याचना करायची नाही, तिची भक्ती करायची, आणि तिच्याकडे जर तू गेलीस ना, तिला शरण गेलीस ना, ती सगळ्यांना समज देईल, ती सगळ्यांना वटणीवरती आणेल, आणि म्हणून ही अभंगाची रचना झाली। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला। सासू कोण, सासरा कोण, ननंद कोण,
जाऊ कोण, हे सगळं अभंगामध्ये आपण बघूया. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी हा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. गेली 8 दिवस, आज 9वा दिवस बरोबर. उद्या दशहरा, उद्या 10वी माळ किंवा दसरा त्याला आपण बोलतो. आणि म्हणून आजच्या नवरात्रीच्या 9व्या दिवशी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, भाग्यानं या ठिकाणी येण्याचा योग आला. खऱ्या अर्थी इतकं सुंदर आपलं गाव, इतकं सुंदर आपलं आयोजन नियोजन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काठमांडूवरनं आपण ज्योत आणली, एवढ्या दूरवरनं एवढ्या लांबून ज्योत आणली. किती मुलं गेले होते हो, किती मुलं गेले होते, किती 35 तुकडे देण्यात आहे का ना तुमच्या. 50 मुलं आणि तरुणांनी एवढ्या दूरवरनं ती ज्योत घेऊन आलेली. किती मोठे अट्टास, किती मोठे कष्ट, किती कुतूहल करण्यासारखे, वाखाणण्यासारखे. एकदा जोरदार टाळ्या मुलांसाठी. अरे 50 मुलं घरदार सोडून ज्योत आणणं इतकं सोपं नाही. ही ज्योत आणली महाराज आणि ही 50 मुलं गेली आपल्या गावातनं. फार मोठी शोभा, ही फार मोठं कौतुक करण्यासारखं, कौतुकास्पद आहे. हा नवरात्र उत्सव चालू आहे. गेली कित्येक वर्ष आपण हा सोहळा साजरा करतात. आणि सगळ्यात विशेष गोष्ट अशी आहे, विशेष बाब अशी आहे की स्त्री शक्तीचा जागर आपण करतोय. एकदा जोरदार टाळ्या या स्त्री शक्तीसाठी. आमच्या मंगलताई असतील, शीतलताई बरोबर ना, रुपालीताई, आमच्या यशोदाताई आहेत, सगळ्याच आईंचं काय नाव, हा सगळेच वारकरी. आता मला काही सगळ्यांचा परिचय नाही आहे. छोटे छोटे बालगोपाल आमच्या दिदी आहेत, सगळ्या ताई आहेत. आणि विशेषत्वानं एकदा आपल्या शेटफळे गावचे सगळे पुरुष मंडळी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. महिलांसाठी नंतर वाजवा आपण, त्याला कारण आहे. अरे अगोदर महिलांना लेडीज फर्स्ट हे म्हणण्यापुरतंच आहे फक्त. पण खरोखर इतकं मोठं त्यांचं हृदय, इतकं मोठं अंतकरण आहे की सगळ्यात पहिल्यांदा महिलांना सगळं प्राधान्य त्यांनी दिलं. बसायला सुद्धा पहिल्यांदा कोण, मंडपात महिला. म्हणजे सगळ्या बाजूनी महिलेला प्राधान्य दिलं. यांचं अंतकरण मोठे आणि म्हणून हा स्त्री शक्तीचा जागर खऱ्या अर्थी आपल्या गावामध्ये होतोय. विठ्ठल विठ्ठल हा नवरात्र उत्सव चालू आहे. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्री. करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरुई सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंब सासऱ्या सांडिना कुपात्रा, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. अनादि अंबिका प्रगटली भवानी, महिषासुर मर्दाना लागोनी, त्रिविध तापाची करवया झाडणी, भक्ता लागे तुपावसी निर्वाणी. जोगवा मागे नाईचा, जोगवा मागे ना, जोगवा मागे नाईचा, जोगवा मागे ना, जोगवा मागे नाई, जोगवा मागे ना, जोगवा मागे नाईचा, जोगवा मागे ना, जोगवा मागे नाईचा, जोगवा मागे ना. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य, सख्य आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती शास्त्रानं सांगितले आहे. 9 दिवस झाले आपण 9 प्रकारच्या भक्ती कसाड्या काय 9 प्रकारच्या. माझं काही दुमत नाही, साड्या घाला, 9 प्रकारच्या आनंद मिळवा. अरे आपणच आपल्याला आनंद देणार आहे, दुसरं कोण देणार आहे. जगाच्या पाठीवरती असा जन्माला यायचा आहे की तुम्हाला आनंदी ठेवेल. हा कोणी तुम्हाला आनंद देणार नाही. आपल्याला ज्याच्यातनं आनंद मिळतो ना, महिला मंडळ आनंद उपभोगा. कारण क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले माग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. म्हणून
क्षणभंगोर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही. म्हणून आनंद लुटता आला पाहिजे. काय सांगावं, पुढच्या नवरात्रात राहतो नाही राहतो, या नवरात्रात घ्या ना आनंद लुटून, या नवरात्रात घ्या ना भक्ती करून, या नवरात्रात संलग्न व्हा ना त्या भगवतीशी, त्या आई अंबेशी, त्या मातेशी. आणि म्हणून हा सोहळा साजरा करत असताना आज 9व्या दिवसाची सेवा माझ्या हाती आली, माझं पामाराकडे आली. खरं तर हे माझं परम भाग्य की ही सेवा माझ्याकडे आली. असो, आज अभंग जो सेवेकरता मी घेतलाय, आता अभंग म्हणत असताना बऱ्याच जणींना गुदगुल्या होत होत्या. आनंद वाटला असेल का? सासू जाऊ दे, सासरा जाऊ दे, सगळं मनातलं बाहेर निघत होतं. आज होतं ना? खरं बोला, खरं बोला. निघत होतं? नाही ना? मला माहिती तुमच्या गावातल्या बायका तशा नाही, नाही ना? नाही 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 नाही, बिलकुल नाही. हा अभंग जो सेवेकरता घेतलाय तो श्रीमंत श्रेष्ठ नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांनी अभंगांची रचना, भारुडांची रचना ही जी केली ना, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाची भाषा, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीची भाषा, तुम्हा मला समजेल अशी भाषा नाथ महाराजांच्या वाङ्मयात आहे. इतकं मोठं वाङ्मय. कारण वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली महिला मंडळ. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवलया. आणि ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. वारकरी संप्रदाय 13व्या शतकामध्ये भक्ती मार्गाचा प्रचार झाला. पण त्या काळात जर आपण बघितलं तर फक्त वारकरी संप्रदायात एकटे ज्ञानोबाराय नव्हते बरं. का वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम आहे, का बळकट आहे? त्याला कारण आहे युनिटी इज अ पॉवर. एकता ही फार मोठी ताकद आहे. एकतेशिवाय माणसं मोठी होऊ शकत नाही. मधमाशाचा पोळाला दगड मारायची हिंमत कोणाची होईल का? हो, होईल का? आणि एकटी माशी पाहिल्यावर तुम्ही लगेच चिरडून टाकाल. पण अख्खा जर संघटित असेल तर त्याच्या कोणी नादाला लागत नाही. म्हणजे एकता फार मोठी ताकद आहे. वारकरी संप्रदाय एवढा मोठा कसा? त्याला कारण आहे. मी तर नेहमी सांगते, चंद्र सूर्य असेपर्यंत वारकरी संप्रदाय राहील यात नवल नाही. अरे जोवर माझा वारकरी संप्रदाय तोवर चंद्र सूर्य आहे, तोवर चंद्र सूर्य माझा. एवढा श्रेष्ठ उच्चतम कोटीचा हा संप्रदाय. कारण माझ्या ज्ञानोबारायांनी न पाहिया ती कुळाचा विचार, न पाहिया ती कुळाचा विचार, न पाहिया ती कुळाचा विचार, न पाहिया ती कुळाचा विचार. भक्त करुणाकारा ज्ञानाबाई, भक्त करुणाकारा ज्ञानाबाई, ज्ञानाबाई. कुळाचा विचार, न पाहेयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. अरे एकमेव असा ब्राह्मण होता, पहिलाच ब्राह्मण ज्यानं सगळ्या जातीपातीच्या साधूंना एकत्रित केलं. महाराज, क्रांती घडली 13व्या शतकात. अरे 16व्या शतकात सुद्धा क्रांती घडली. 18 पगड जाती एकत्रित आणल्या माझ्या छत्रपती शिवाजी राजानं. तसंच माझ्या ज्ञानोबारायांनी क्रांती केली. 13व्या शतकात प्रत्येक जातीचे साधू होते महाराज. चोखोबारायांना पायरीला स्पर्श करू देत नव्हते, चोखोबारायला मंदिरात येऊ देत नव्हते. दिवसभर पंढरपुरातल्या नदीला पूर आल्यानंतर दिवसभर त्या नदीतली ढोरं ओढावी माझ्या चोखोबारायांनी. दिवसभर ढोरं ओढावी, रक्तबंबाळ झालेलं शरीर, आणि इच्छा होती पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. पण काय त्या काळचा समाज, काय त्या काळची लोक महाराज, किती कर्मठ लोक होती बघा. माझ्या चोखोबारायांना पायरीला सुद्धा स्पर्श करू दिला नाही, नाही मंदिरात येऊ दिलं, नाही कीर्तनात बसू दिलं. पण माझ्या ज्ञानोबारायांनी क्रांती केली. अरे मंदिरातलं, सभा मंडपातलं कीर्तन माझ्या ज्ञानोबारायांनी पंढरपूरच्या वाळवंटात, म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटात आणून ठेवलं. म्हणून
हा सामान्य संप्रदाय नाही, सामान्यांचा संप्रदाय नाही. अरे त्यावेळी वाजलेली, म्हणून कीर्तनात टाळी वाजवायची परंपरा आहे बरं. कारण त्यावेळी वाजलेली ही टाळी उगाच रिकाम टेकडी टाळी नाही, पुढाऱ्यानं भाषण टोकलं मग टाळी वाजवायची. हा अरे ही जी टाळी ना, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपालासी या वाटी, माझा ज्ञान राजा गोपालासी या वाटी, माझा ज्ञान राजा गोपालासी या वाटी, माझा ज्ञान राजा गोपालासी या वाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एक टाळी वाजली चंद्रभागेच्या वाळवंटात, 30 टाळी चंद्र सूर्य असेपर्यंत वाजणार. ऐका गड्या. आणि म्हणून हीच टाळी आपला उद्धार करणारी ही वारकरी संप्रदायाची टाळी आहे. 13व्या शतकात एवढा भक्कम पाया झाला. सगळ्या जातीचे साधू, सगळ्या जातीचे संत, निवृत्तीदादा, सोपण काका, मुक्ताबाई, ज्ञानादादा, गोरोबा काका, चोखोबराय, अरे जनाबाई, सगळ्या जातीचे संत एकत्रित आले. भक्कम पाया झाला. पण महिला मंडळ दुर्भाग्य असं की मधल्या काळात 250 वर्षाचा काळ लोटला. किती बोलत जा बरं. 250 वर्षाचा. उदडी नाही देत तुम्ही सगळं. उक्त उदडी काय म्हणतात इकडं, कसं म्हणतात? हा म्हणजे तुम्ही बोलतात ना, असं काही टेन्शन नाही ना. हा बोलत जा मग. 250 वर्षाचा काळ लोटला. या 250 वर्षाच्या काळात महिला माता भगिनींनो ऐका, अरे कोणी नेतृत्व करणार नव्हतं या संप्रदायाचं, कोणी दिशादर्शक नव्हतं. माणसाला योग्य दशेला जायचं असेल ना तर योग्य दिशादर्शक असावा लागतो. या संप्रदायाला ज्ञानोबारायनंतर, चोखोबारायनंतर, निवृत्तीदादा, सोपण काका या आदी संतांच्या नंतर 250 वर्षाच्या काळात एकही असा साधू नव्हता, एकही नेतृत्व करणारं कोणी व्यक्तिमत्व नव्हतं, अशी एकही विभूती नव्हती. आणि 250 वर्षाच्या काळानंतर महिला मंडळ 15.5 शतक होतं. आणि या 15.5व्या शतकामध्ये अरे भक्ती मार्गाचा प्रचार करणारी एक ज्योत पैठण गावामध्ये जन्माला आली. ते म्हणजे माझे नाथ महाराज. हा माझं वाटा आहे नाथ महाराजांसाठी. कारण नाथ महाराजांनी इतकं सुंदर वाङ्मय, कारण 250 वर्षाचा काळ होता. किती किती मोठी जबाबदारी असेल विचार करा. अरे कोरोनामध्ये अडीच वर्ष, किती 2.5 ते 3 वर्ष कोरोनाचा काळ होता ना आपल्याकडे. होता का तुमच्याकडे कोरोना? हा होता ना. अरे 2.5-3 वर्षाच्या काळात किती मोठा प्रलय आला होता. आपण आपल्या डोळ्यासमोर आपण मृत्यूचा तांडव बघितलेली माणसं होतो. मी तर पहिल्यांदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा म्हणेल. अरे कोरोनात सुद्धा आपण वाचलो, जगलोय. त्याला आभार मानले कधी? मानले त्याचे आभार कधी? जो शेष है वो विशेष है. अरे जे शिल्लक राहिले ना त्याला विशेष बनवा. भगवान परमात्म्याचे वारंवार आभार माना. अरे कित्येकांना नेलं त्यानं कोरोनाच्या काळात. आपल्या अवतीभोवतीची कोणाच्या घरातली माणसं असतील, किती दुःख झालं असेल विचार करा. हे 2.5 वर्षाच्या 2.5-3 वर्षाच्या काळामध्ये भला मोठा प्रलय आपण पाहिला, मृत्यूचा तांडव बघितला. आणि या मृत्यूच्या तांडवानंतर 2.5 वर्ष 3 वर्ष हरिपाठ नव्हता, काकडा नव्हता, भजन सप्ताह काही नव्हतं. लोकांची सवय मोडली होती महाराज. भजन कसं, कीर्तन कसं. 2.5-3 वर्षाच्या काळात लोक हरिपाठ विसरले होते, भजन विसरले होते. अरे कुठा तरी विसर पडला होता. 2.5-3 वर्षाचा काळ गेला तरी विसर पडला. विचार करा 250 वर्षाचा काळ किती मोठा असेल. हा लोक फक्त आठवत होते. लोकांना फक्त एकच मार्ग माहित होता, भक्ती बिक्ती काही गोड लागत नव्हतं. कारण का? विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू तो विषय गोडू जीवासी झाला. अरे जो विषय होता ना, विषय ओढी भुलले जीव, मग त्यांची कोण करील कीव. विषयांच्या ओढी भुलले होते आणि मग बाकी काही नाही महाराज. रामकृष्ण हरी नाही, विठोबा रखमाई नाही, ज्ञानोबा तुकाराम नाही. अरे भजन नव्हतं, पूजन नव्हतं, भक्ती नव्हती. आमच्या लोकांना फक्त एकच माहिती होतं, पाटलांचा. आहे का आपल्याकडे? आहे का? जास्त म्हणत नाही मी. झुमक्यावाली पोरं ह्याच्याच नादी लागला होता समाज. हा आणि मग हा भरकटलेला समाज भक्ती मार्गाला आणायचा आहे, वटणीवरती आणायचा आहे. एवढं सोपं नाही.
विचार करा माझ्या नाथ महाराजांना काय काय करावं लागलं असेल. अरे सामान्य लोकाला भक्ती मार्ग सांगायचा आहे, वेदांत सांगून चालणार नाही. मग काय सांगावं लागेल? सामान्यांच्या मनावरती आरूढ व्हावं लागेल, सामान्याला पचेल द्रुचेल अशी भाषा वापरावी लागेल. मग नाथ महाराजांनी वाङ्मय रचायला सुरुवात केली. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. शाली दडपण करू गत काही, शाली दडपण करू गत काही, करू गत बाई. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, जबर मोठे ग बाई, जबर मोठे ग बाई. एवढं शेजारणीनं, एवढं शेजारणीनं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. आबा बाबा हिंदू जावला काही करू, हिंदू जावला आबा बाबा हिंदू जावला काही करू, हिंदू जावला हिंदू जावला हिंदू जावला. आवडलं ना? हे नाथ महाराजांचे बरं, आपल्या काही माथ्यातलं नाही. नाथ महाराजांना हे रचावं लागलं, ही भारुडांची निर्मिती करावी लागली. सामान्यांच्या मनापर्यंत नाथ महाराजांचं वाङ्मय पोहोचलं. भक्तीचा प्रचार झाला, प्रसार झाला. माझे नाथ बाबा वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे स्तंभ झाले, खांब झाले, अलीकडच्या भाषेत पिलर झाले. आणि भक्कम अशी संप्रदायाची धुरा त्यांनी सांभाळली. महिला मंडळ, अरे किती सोपं माझ्या नाथांचं वाङ्मय. मला नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई, नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई. का नको? जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारच राई. मला नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. का नको? फाटकीच लुगडं, फाटकीच चोळी, शिवायला दोराच नाही. मला नवरा नको ग बाई. हो हो, इतकं सुंदर वाङ्मय महाराज, फार सुंदर. बरं आता इथं हे नसेल कळत, आणखी सांगू. जर यदा कदाचित आपण गवळण म्हटलो, ती ताई गाथ्यातली नसल पण माथ्यातली जरी म्हटलो, म्हणतात ना बऱ्याचदा क्षेपक, माथ्यातली जर गवळण आपण म्हटलो महिला मंडळ, तर ती गवळण म्हटल्यानंतर तिला शेवट कुणाचा शोधायचा, तर पटकन आठवतो कुठला? बास, एका जनार्दनी शेवट लावला की गवळण पूर्ण झाली. मग किती दरार आहे नाथबाबांच्या वाङ्मयाचा. सामान्यांच्या मनापर्यंत हे वाङ्मय जाऊन पोचलं. आणि म्हणून भक्ती मार्गाचा प्रचार करत असताना अनेकदा लोक म्हणतात, महाराज तुमचे साधू पांडुरंगाचे भक्त आहे. पांडुरंग आराध्य देवते, कुळीचे कुळदेवी केली ठावे संतांनी. मग तुमचं कुळदैवत पांडुरंग परमात्मा आहे, मग देवीचं भजन, देवीचा जागर, देवीची अभंग ही संतांची रचना का? अरे त्याला कारण आहे. अरे आमच्या वारकरी साधूंनी, जसं उदाहरणार्थ बघा महिला मंडळ, एखादी सुने, घरात मोठं मोठं कुटुंब आहे, मोठं म्हणजे किती, 5-50 माणसाचं कुटुंब आहे, त्याच्यात डेंजर सासू आहे, खतरनाक सासरा आहे, हा सगळं एकदम कसं प्रतिकूल आहे. आणि एवढ्या बरं नंदा किती असाव्यात महिला मंडळ? नंदा आहे ना तुम्हाला? नंदा किती असाव्यात? तो 7-8-10 नंदाच. बरं नंदा, एका नंदीला 4-4, 5-5 पोरं. नंदा आल्या ना, नंदा आल्या म्हणून नाही वाटत दिंड्या चाल्या की काय. आमच्या शालीनताई सांगतात, जर तुम्ही इथं घरच्यांचे कपडे बाजूला काढत असाल आणि तुमचे नवऱ्याचे कपडे धुत असाल तर एक रोग आलेला आहे, पॅरालिसिसचा अटॅक. तो आल्याशिवाय राहणार. मग दुसऱ्याचे काही स्वतःचे पण धुता येणार नाही. आणि म्हणून ती सगळ्यांचं सगळं करते, भाकरी करते, धुणी भांडी करते, सगळ्यांचं सगळं करते, पण रत मात्र एका पतीशी होते. तसंच आमच्या वारकरी साधूंनी सगळ्यांचं वर्णन केलं, सगळ्या देवाचं. कारण का? अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी आतासी, बापर
अनंत रूपानं नटलेला तो देवे. अरे आम्ही खंडोबाचं जागरण सुद्धा केलं, म्हणजे आमचे संत वाघ्या मोरळी सुद्धा मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, हरीची वारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. म्हणजे संत वाघ्या मुरळी झाले, संत गोंधळी झाले, अनेक प्रकारच्या देवतेंना पूजलं. वास्तव जर बघितलं तर हिंदू धर्मामध्ये 5 देवता पूजल्या जातात. महिला मंडळ ऐका बरं, पहिली देवता सांगितली त्याला देव पंचायत असं बोलतात, किंवा 5 देवता पूजल्या जातात. पहिली देवता सांगितली गणपती बाप्पा, बुद्धीची देवता. पहिली गणपती बाप्पा. पुजतात ना गणपती? पुजतात का? झाला ना गणपती उत्सव? मग गणपतीची पूजा केली, पण फक्त गणपती पूजून चालणार नाही, कारण गणपती बुद्धीची देवता आहे. नुसती बुद्धी असून चालणार? शक्ती पण पाहिजे. शक्तीची देवता आदिमाया आदिशक्ती. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तसे 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 नमो नमः. ही आदिमाया आदिशक्ती, हिची पूजा करायची. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी. या अव्यक्त नामनुमी परमेशु शक्ती अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेहा सुधैव माया याचक सर्वमिदं प्रसूयते. ह्या देवीची पूजा करायची. आता पहिलं झालं गणपती बाप्पा, बुद्धीची देवता. दुसरी बोला ना, शक्तीची देवता किंवा शक्ती देणारी, ताकद देणारी देवता. आता ताकद देणारी देवता कोण आहे? देवी. आणि आपण देवीचे कोण आहोत? अंश. आपण सुद्धा कोण आहोत? देवीचे अंश आहोत. महिला मंडळ आता ऐका, आपण सुद्धा शक्तीच झालो की नाही? शक्तीचं स्वरूप म्हणजे शक्ती. आता मला खरं खरं सांगायचं, घरात जर सिलेंडर संपला, गॅस संपला, तर उचलून कोण आणतं? बोला ना. शक्ती नाही, नाही शक्तिमान. कोण उचलून आणतं? आणि जर शेतात कशाच्या गोण्या असतील, धान्याच्या गोण्या असतील, बटाट्याच्या असतील, काय असेल ते गोण्या असतील, ती ओझी असतील, ते कोण उचलतं? शक्ती, शक्तिमान. हे बघा, शक्तिमान नाही महाराज. मग शक्ती कशाला म्हणायचं? सोसण्याची सोशिकता जिच्यात आहे, जिच्यात अनन्य साधारण अशी शक्ती. म्हणजे 9 स्वरूप घरातच आहे, सगळी स्वरूप घरात आहे, शक्ती तिच्यात आहे. अरे घरात 10-15 माणसं आहेत, 10-15 माणसांना काय हवं, काय नको, काय आवडतं हे एकट्या बाईला माहिती असतं. पण त्या एकट्या बाईला काय आवडतं घरातल्या 10-12 जणांना कोणालाच माहिती असतं का हो? अरे ही सोसण्याची सोशिकता आहे. तरी महाराज सगळ्यांचं आवडीनं करते की नाही? हा, घरात 9 देवतेचं स्वरूप आहे, घरातच सगळे महाराज. धन्वंतरी घरात आहे. एखाद्या वेळी जर घरात कोणाला ताप आला ना, अरे मिठाच्या पट्ट्या करते, रात्रभर जागून काढते. ही धन्वंतरी घरातली. यदा कदाचित तुम्हाला कधीतरी पैशाची चणचण भासली, अचानक काहीतरी मोठं काहीतरी तुमच्यावरती संकट आलं, खिशात 1 रुपया नाही, मग तुमचेच कधीतरी मारलेले पाकिटातनं, कधीतरी कपडे धुताना सापडलेले, असंच ना. हा, मग ते कुणाचे असतात? आणि बाजारला जर एखाद्या वेळी 1000-2000 रुपये मिळाले तर 1000च्या 1000 आपण खर्चत नाही, 200-400 का होईना पाठीमागच्या हातानं डब्यात बिब्यात का होईना कुठंतरी आपण साठवतो. असे 5-10 हजार तिनं साठवलेले असतात. आणि नवऱ्यावरती वेळ येऊ द्या, नवऱ्याला काही संकट येऊ द्या, बरे शेजारणीचं नाव सांगून का होईना ती त्याला, हवं कशा हसल्या, खरं बोलली, खरं बोलली. शेजारणीचं नाव सांगून का होईना ती काय करते? नवऱ्याला तिच्याकडून आणले बरं, वेळेत द्या, वेळेत. आणि वारंवार आठवण करून देत असते, वारंवार. ती तुमची लक्ष्मी बनते. कोण बनते? लक्ष्मी बनते. अरे घरात मुलांचा अभ्यास घेते, त्यांना संस्कार देते, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. आणि मग सरस्वतीचं स्वरूप ती धारण करते. तुमच्या पोटाला, तुमच्या जिभेला आवडेल, तुमच्या पोटासाठी तुमची सेहत चांगली राहावी, तुम्हाला आरोग्य मिळावं, याच्यासाठी चांगल्या भावनेनं, चांगल्या आईच्या मायेनं भोजन बनवते. ते तुम्हाला वाढत असते, ती तुम्हाला आग्रह करून ती जेवू घालत असते, ती अन्नपूर्णेचं स्वरूप बनत असते. अरे आपल्या घरातच 3.5 शक्तिपीठ आहे. एक शक्तिपीठ आई, दुसरं शक्तिपीठ बायकोय, तिसरं शक्तिपीठ बहीण आहे, अर्ध शक्तिपीठ
मुलगी आहे, आणि हे सगळं तुमच्या माझ्या घरात आहे, बाहेर शोधण्याची गरज नाही. आणि म्हणून शक्तीचं स्वरूप आदिमाया आहे. दुसरी देवता पुजली. पहिली बुद्धी प्राप्त करायची गणपती बाप्पा. फक्त बुद्धी असून चालत नाही. पुण्याचे अर्धेशाणे म्हणून ज्यांची ओळख इतिहासात, त्यांना काय म्हणतात? नाना फडणवीस. अर्धेशाणे म्हणून इतिहास सांगून गेला. म्हणजे पूर्ण शहाणे का म्हणले नाही, त्याला कारण होतं महिला मंडळ. बुद्धी तल्लक होती, डोकं एकदम फास्ट चालत होतं, बुद्धी फार तल्लक आहे, पण शक्ती मात्र अजिबात नव्हती. म्हणून अर्धेशाणे म्हणत होते. म्हणून बुद्धी पण असावी आणि शक्ती पण असावी. दोन गोष्टी आल्या जवळ. फक्त बुद्धी आणि शक्ती असून चालत नाही, तेज असावं लागतं. आणि या तेजाची प्राप्ती जर करायची महिला मंडळ, तर सूर्यनारायणाच्या अगोदर म्हणजे सकाळी सकाळी 8 वाजता उठावं लागेल. चालेल ना? किती वाजता? आदित्यस्य नमस्कारे ए कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेशो दारिद्र्यम नोपजायते. अरे जीवनाचं दारिद्र्य निघून जाईल कधी? भगवान सूर्यनारायणाच्या अगोदर उठायचे आणि भगवंताला अर्धे अर्पण करायचे. रोज सूर्यनमस्कार करणार का? सूर्यनमस्कार. त्याच्याशिवाय तेजाची प्राप्ती नाही. तेज मिळालं, बुद्धी मिळाली आणि शक्ती मिळाली, पण 3 गोष्टी मिळून उपयोग नाही. जर तुमच्याकडे बुद्धी आहे, जर तुमच्याकडे शक्ती, जर तुमच्याकडे तेज आहे, पण तुमच्या हृदयात दया नाही, तुमच्या अंतःकरणात प्रेम नाही, तर तुम्ही समाजाच्या फायद्याचे नाही महाराज. कारण जगाच्या बापाला सुद्धा इथं यावं लागलं. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत साधनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत साधनी राहिला. सुखा कारणे देव वेडावला सुखा कारणे देव वेडावला. संत साधनी राहिला. संत साधनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, जगाच्या बापाला सुद्धा वेड लागलं होतं. वैकुंठ सोडोनी संत सदानी राहिला. धन्य धन्य ते संताचे सदाना, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला. देव वेडा झाला. अरे दुर्योधन का मेवा त्यागो. दुर्योधनाचं मिष्टान्न त्यागलं भगवान परमात्म्यानं आणि विदुर काकाच्या घरी हंडाभर पाण्यात मुठभर कण्याची जुगातल्या वरपू वरपू खाल्ल्या देवानं. काय लागतं देवाला? प्रेम लागतं. आणि मग तुमच्याकडे तेज आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे, पण तुमच्या अंतःकरणात दया नाही, प्रेम नाही. दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान. तुलसी दयान छांडिये जपतक घट मे प्राण. अरे जोवर या घटात प्राण आहे ना, तोवर दया अंतःकरणात ठेवा. मी नेहमी सांगते, अरे अपमान केल्यानंतर मागितलेली माफी आणि मेल्यानंतर केलेली स्तुती काही कामाची नाही. मेल्यानंतर कशाला स्तुती करायची? अंतःकरणात प्रेम ठेवा, दया ठेवा. हे नवरात्री मंडळ आहे ना, मी नेहमी सांगते बाबा ऐका, स्तुत्य उपक्रम तुम्ही करतात, आदर्श उपक्रम तुम्ही करतात. 1 ग्रॅमचं सोनं रोज वाटलं जाते. हा छल्ला देतायत. मागच्या वर्षी मीच घेऊन गेले होते. काय काय तुम्ही देतायत, खूप चांगलं आकर्षण या लोकांना. बाईक आहे, भरपूर वस्तू आहेत, त्याच्याबद्दल मी काय तुम्हाला सांगायचं, सगळ्यांना माहिती इथं. पण एक सांगू, खरं नवरात्र मंडळांनी आणखी एक उपक्रम करा. जर यदा कदाचित आपल्या गावात कोणी एखादा व्यसनी असेल ना मुलगा, त्या व्यसनी मुलाला 5-25 जण, जसं 50 जण कसे गेले होते ज्योत घेऊन आले, असे 5-50 जण एकत्रित या. एखाद्याचं कुटुंब बर्बाद व्हायला लागले, एखाद्याचं कुटुंब व्यसनाच्या अधीन गेलंय, तो त्याच्या आईचं स्वप्न
अन्न घोटतोय, तो त्याच्या मुलाबाळांचं स्वप्न हिरावतोय, तो त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरची सुखाची चिन्ह हिरावून घेतोय. असं जर एखादं कुटुंबातलं लेकरू असेल ना, तर त्याला समज द्या, वेळ प्रसंगी त्याचे 2-3 फटके टाका ना, काय फरक पडतो. जर त्याला सुधरवता येत असेल ना तर सुधरवा. गावात दारूबंदी करा. एखाद्याची मुलगी किंवा एखाद्याचा मुलगा हुशार आहे पण त्याची परिस्थिती नाही ना, त्याची परिस्थिती नाही शिकवायची, त्याला शिकण्यासाठी मदत करा. अरे हे नवरात्रीचे उपक्रम आहे, हे उपक्रम जमले ना महाराज, बाकी काय आहे? भगवतीला काय लागतं? माणसात देव शोधा ना. अरे मूर्तीत आपण देव बघणारी माणसं नाहीच आहे. आज सगळ्यात वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगून गेलाय. वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार कोण? गेले का 9 कीर्तन अशीच. वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार नामदेवराय. कोण? नामदेवराय. अरे नामदेवरायांनी कीर्तन करावं, साक्षात जगाच्या बापानं नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. इतका अधिकार नामदेवरायांचा होता. पुरुष मंडळी, नामदेवरायांनी कीर्तन करावं, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, एवढा अधिकार नामदेवरायांचा आहे. पण तेच नामदेवराय ज्यावेळी भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवत होते, बरोबर ना, प्रसंग तुम्हाला माहिती, देवाला नैवेद्य दाखवत होते नामदेवराय आणि कुत्र्यानं पोळी पळवली. आत्ताचा नामदेव असता ना काठी घेऊन धावला असता, पण माझ्या नामदेवरायांनी देवासमोर देवाला काठी घेऊन नाही धावले, त्या कुत्र्याला काठी घेऊन नाही धावले. तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या पाठी धावले आणि त्या कुत्र्याजवळ जाऊन म्हणू लागले, थांबा थांबा देवा, कोरडी पोळी खाऊ नका, दबका बसेल. त्यावेळी माझ्या नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला, आपल्याला माणसात दिसत. किती दुर्भाग्य आपलं. ज्या नाथबाबाचा अभंग मी सेवेकरता घेतलाय ना, त्या नाथ महाराजांनी काशीच्या तीर्थाचं पाणी आणि ते पाणी घेऊन आले, पण वेशीत तरफडणारं गाढव पाहिलं, पैठण जवळ आले, वेशीत तरफडणारं गाढव पाहिलं. माझ्या नाथ बाबांनी काशीच्या तीर्थाचं पाणी वेशीत तरफडणाऱ्या गाढवाला पाजलं. अरे त्या काळी माझ्या नाथ महाराजांना गाढवात देव दिसला, पण अलीकडच्या गाढवांना माणसात देव दिसत. किती दुर्दैव माणसांचं. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी. अरे माणूस की शोधण्याची वेळ यायला लागली. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में ना घबराए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. जगातला सगळ्यात मोठा धर्म जर कुठला असेल ना महिला मंडळ, खरा तो एकची धर्म. जगाला किती प्रेम महत्वाचे. अरे जगाच्या बापाला सुद्धा वाटलं होतं की प्रेम मिळावं. प्रेम सुख रे, 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 प्रेम सुख प्रेम
सुखा देई, प्रेम सुखा देई, प्रेम सुखा देई, प्रेम सुखा देई. प्रेमाविन नाही समाधान. प्रेम पाहिजे, आपलेपण पाहिजे. एक प्रसंग सांगेल तुम्हाला. लहान वयात वडील वारले. वडील कुणाच्याही लहान वयात आई वडील जाऊ नये बरं. प्रचंड दुःखामध्ये, प्रचंड त्रासामध्ये त्या आईनं त्या बाळाला वाढवलं, लहानचं मोठं केलं. अरे अख्खं तारुण्य घालवलं, त्या मुलाला मोठं केलं, संस्कार दिले. महिला मंडळ त्याला चांगले संस्कार दिले. गावगाड्यात सहभागी होऊ लागला, 4 चौघात उठून दिसू लागला. एवढंच नाही, 2-2.5 एकर शेत होतं. ते शेत कसायचा, चांगलं त्यानं कुटुंब उभं केलं. 4 चौघ नावं काढायची, काय तुम्ही सुंदर मुलगा घडवला, काय सुंदर मुलगा घडवला. पण समाजात अशी काही लोक आहेत महाराज, एखाद्याचं चांगलं चाललेलं त्यांना आवडत नाही. आवडत महाराज. चांगला मुलगा वागतोय, चांगला जगतोय, हे आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या माणसाला नाही महाराज बघवत. कारण तक्षदंताय विषम दंते, सापाच्या दातात विष, माशीच्या शिरेत विष, विंचवाच्या शेपेत विष म्हणजे नांगेत विष, आणि दृष्ट माणसाच्या सगळ्या अंगात विषच विष असतं. सगळ्या अंगात विष असतं. असतात काही काही माणसं दृष्ट. हा वाजवायच्या तर जोरात वाजवा. अशी विषारी माणसं अवतीभोवती. म्हणजे आमचे इंदोरीकर बाबा सांगतात बघा, किती विषारी. आधी पदरचं पेट्रोल घालून भाऊबंदांची लग्न मोडायला जातात, पदरचं पेट्रोल जाळून. इतकी विचित्र माणसं आहेत. अरे शेजारच्यानं कधी जमीन विकायला काढावी आणि ती मी कधी घ्यावी, या मानसिकतेची अप्पलपोटी लोक समाजामध्ये जन्माला यायला लागली. आणि मग याची जमीन, याची आई सोडून जावी हे कित्येक लोकांना वाटत होतं. पण तग धरून राहिली, मुलाला चांगलं शिकवलं, लहानचं मोठं केलं. आता हा सुद्धा इथं नागोबा झाला. बास, वाईट वाटायचं यांना. कसं याला बिघडवेल, कसं याला बिघडवेल. तारुण्यात संगत बिघडवली, हळूहळू दारू प्यायला शिकवली, दारू प्यायला शिकवली. व्यसने किम दरिद्रता. आणि व्यसनी माणसं ही नाही महाराज त्याला भांदरात. कारण का, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का पैसा खर्च कर मुंह में जुतियां पडती है. अरे आपल्याच खिशातले दाम जातात आणि आपल्याच तोंडात खेटरो पडतात, अशी अवस्था दारुड्याची. मग हळूहळू दारूच्या नशेत इतका डुबायला लागला. हळूहळू थोडं घ्यायचा, कधीतरी घ्यायचा. मग आता मित्रमंडळीत बसू लागला. दारूच्या नादात संसाराची राख रांगोळी करून टाकली. हळूहळू जुगाराच्या अड्ड्यावरती बसू लागला हा मुलगा. जुगाराच्या अड्ड्यापर्यंत जाऊ लागला. घरात होतं नव्हतं तेवढं त्या जुगारामध्ये हरून येऊ लागला. अरे हळूहळू दारू पिऊ लागला, जुगार खेळू लागला. घरात कमवलेलं होतं नव्हतं तेवढं संपू लागला. अरे घरातलं बायकोचं सौभाग्य, अलंकार सगळं महाराज त्यानं पणाला लावलं. सगळं, काही ठेवलं नाही, काही ठेवलं नाही. एवढा त्या दारूच्या नशेमध्ये धुंद झालेला होता. मग हळूहळू जमीन विकायला सुरुवात केली. गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे, हे घराघरातलं गावागावातलं चित्र आहे बरं. गुंठा गुंठा करत करत 2-2.5 एकर क्षेत्र होतं. दारूची लत एवढी लागलेली, जुगाराची लत एवढी लागलेली, त्या व्यसनात एवढा डुबलेला, एवढा गुंतलेला महिला मंडळ. ती आई रडायची. अगं अरे आयुष्य काढलं याच्यासाठी, अख्खं तारुण्य याच्यासाठी खर्च केलं. हे दिवस दाखवण्यासाठी का? हे दिवस मला बघायला लागतात. खूप दुःख व्हायचं. आई, माता, अगं हे बघण्याआधी मला उचल, नको मला हे दुःख. सगळ्यांच्या उरावरती टिचून मी राहिले, सगळ्यांची मस्ती जिरवली, माझा मुलगा मी घडवला. पण आज इतकं दुःख त्या आईला होतंय. अरे पत्नी सुंदर आहे, सोन्यासारखी, संसाराच्या वेलीला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. अरे 3-4 वर्षाची मुलगी आहे, 7-8 वर्षाचा मुलगा आहे. आणि एवढा सुंदर प्रपंच महाराज. पण दारूच्या नशेमध्ये सगळं विकलं महाराज, सगळं विकलं. अरे भिकेचे डोहाळे लागले, भिकेचे डोहाळे लागले. महिला मंडळ, भिकेचे डोहाळे लागले. काही दिवसानंतर दुखणं चालू झालं. सातत्याचं दारू पिणं, सातत्याचं दवाखान्यात जाणं. एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं, आता दवाखान्यात आणायचं बंद करा. कारण का, अति दारूच्या सेवनानं, अति व्यसनानं तुमचं लिव्हर खराब झाले. एवढा पैसा खर्च केला, आज सुधरेल उद्या सुधरेल, आज सुधरेल उद्या सुधरेल, या भावडेनं आईनं ह्याच्याकडनं उसने घे, त्याच्याकडनं उसने घे, बायकोनं याला माग त्याला माग,
असं करत करत दवाखाना केला, एवढा खर्च केला, उसणं पासणं उधारी पाधारी केली, पण नाही महाराज, इलाज झाला नाही, गुण आला नाही. त्या मुलाला जावं लागलं. महिला मंडळ ऐका बरं, मरावं लागलं त्याला. त्याची अंत्ययात्रा ज्या दिवशी निघाली ना, त्या दिवशी सगळा घरातला लहान बाळापासून सगळी माणसं रडत होती, घरातली पत्नी रडत होती. आता माझं कसं होणार? ऐन तारुण्य. आई रडत होती, अरे जे दिवस मी काढले तेच दिवस पाठीमागं माझ्या सोनेला आज भोगावे लागणार. लहान लहान मुलं, बाप गेला, छत्र हरवलं म्हणून ही लहान मुलं रडत होती. सगळा गाव विलाप करत होता, सगळा गाव शोक करत होता. इकडे लक्ष द्या, सगळा गाव शोक करत होता, सगळा गाव दुःखात डुबलेला होता. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. याच्या जाण्यानं गावातली माणसं तुमच्याकडे देतात का भाकरी भाजी आणून? ज्याच्या घरातली माणसं गेली त्याच्या घरात. हो, अरे एवढा कर्जाचा डोंगर आहे, खाण्यापिण्याला घरात काही नाही, एक अवस्था येऊन पोचलेली आहे. आज मात्र प्रत्येकानं गावातनं भाकरी आणून दिली होती. आज मात्र या 2-3 दिवसामध्ये प्रत्येकानं गावामध्ये गावातल्या प्रत्येकानं थोडं आणून दिलं होतं. घरात ती मुलं मिटक्या मारत मारत खात होती. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, अजून 10वा झालेला नव्हता. 4-5 दिवस झाले. ह्या 4-5 दिवसात महिला माता भगिनींनो अनेकांनी घरी यायचे, कोणीतरी काहीतरी आणून द्यायचं. लहान मुलं पोट भरून खात होते. 5वा-6वा दिवस उगवला. आता मात्र कोणी काही आणून देत नव्हतं. या 4-5 दिवसामध्ये जास्तीच आलेलं होतं ना, ती आजी ते वाळवत होती. या 5-6 दिवसात आलेलं जास्तीच आलेलं ते वाळवत होती, कारण पुढची परिस्थिती तिला माहिती होती. महिला मंडळ, पुढची परिस्थिती माहिती होती. पुढच्या 2-3-4 दिवसाची व्यवस्था झाली होती. या 2-3 दिवसाची व्यवस्था झाली होती. अरे पाण्यामध्ये ते कोरके असतील, त्या कडक भाकरी असतील, त्या भिजवाव्यात, लेकरा बाळांना खाऊ घालाव्यात. अजून 10वा झालेला नाही, दशक्रिया पिंडदान झालेलं नाही. कसं कुणाच्या दारात मागायला जावं, कसं उभं राहावं, शरम वाटत होती, लाज वाटत होती. अरे 10व्याच्या आदल्या दिवशी मुलगा तापानं फणफणलाय. अरे 2 दिवसाचे शिळे तुकडे त्यानं खाल्ले, तापानं एवढा फणफणलाय. आईला म्हणायचं, आई आई पोटात दुखतंय ग, आई पोटात दुखतंय. त्या आईनं पदरानं डोळे पुसावे. आईला माहिती होतं, अरे 2-3 दिवसाच्या शिळ्या भाकरी माझ्या दाद्यानं खाल्ल्याय. अरे 8-9 वर्षाचं ते बाळ शिळ्या पाक्या भाकरी खाल्ल्याय. बुरशी आलेलं अन्न त्यानं खाल्लंय. का पोटात दुखणार नाही, का त्याला आजार होणार नाही, आईला माहिती होतं. बळच त्याला समजावत होती. बाळ रडत होतं. अरे इतका फणफणला, रात्रभर तापानं फणफणलेला. मिठाच्या पट्ट्या करून ती त्याला शुद्धीवरती आणत होती. त्याच्या तोंडावरती पाणी शिंपडत होती, जागा करत होती आणि रडतही होती. आजी रडत होती, आई रडत होती. आणि छोटीशी ती ताई होती ना, 3-4 वर्षाची, ती आईजवळ आली. आईला म्हटली, आई दादा का रडतो ग? आई दादा का रडत होता? आई त्याला दवाखान्यात ने ना ग. आई त्याचं पोट का दुखत होता? आई काय सांगावं त्या एवल्याशा लेकीला, काय सांगावं त्या आईनं, काय कळणार आहे त्या लेकीला? त्या मुलीनं म्हणावं, आई दादा का रडतोय? अगरे पोटात अन्न नाही म्हणून तो रडतोय. कसं बोलावं, कसं सांगावं? त्यावेळी आजीनं सांगितलं, बाळ अगं त्याला भूक लागली ना, म्हणून त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली. अगं म्हणून तो बेशुद्ध झालाय, म्हणून तो बोलत नाही, म्हणून तो रडतोय. ती ताई बोलती, आजी आपला दादा मरणार का ग? आजी आपला दादा मरणार आहे का ग? आजी म्हटली, बाळ नको ग असं बोलू. अगं छोटासा आपला दादा आहे, अगं तोच आपला आयुष्याचा तारा आहे, तोच आपलं आयुष्य निभावून नेणार आहे. आपल्या तिघींचं भविष्य दादाच आहे ग. नको असं बोलू चिमणे, नको असं बोलू ताई. मग न राहून छोटीशी ती ताई म्हणते, आजी आपला दादा मेला असता तर बरं झालं असतं ना ग. आपला दादा मेला असता तर बरं झालं असतं ना. का? अगं तो मेला, जसं बाबा मेला तर 4 दिवस गावानं भाकरी आणून दिल्या. दादा मेला ना, परत गाव भाकरी आणून देईल, परत पोटभर खायला मिळेल नाही. आजी अरे काय एखाद्याच्या घरावरती परिस्थिती येते. माणसं जिवंत आहे ना, मेल्यानंतर कौतुक करण्यापेक्षा माणसं जिवंत आहे तोवर माणुसकी नावाची गोष्ट ठेवा, तोवर प्रेम करा, आपले पण ठेवा. काही बरोबर येणार नाही महाराज. काय येणार आहे बरोबर? येणार आहे
काय येणार आहे का हो? अरे कसं दातृत्व असावं. काल तर मी म्हणेल भगवान परमात्मा स्वतः आसनावरती उठून बसला असेल आणि स्वर्गाची दारं त्यानं उघडी केली असेल आणि स्वर्गात जल्लोष झाला असेल. कारण का, अरे आमच्या भारताचं रत्न रतन टाटाजी हे काल भगवान परमात्म्याच्या घरी गेले. फार मोठा उत्सव, फार मोठा जल्लोष काल स्वर्गात झाला असावा. कारण का, अरे एवढं दातृत्व आणि व्यक्तिमत्व, फक्त आणि फक्त समाजासाठी जगणारं व्यक्तिमत्व. अनेक लोक आलेत महाराज, अनेक लोक आलेत, अनेक लोक होऊन गेलेत, अनेक लोक येतीलही, पण असं व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही महाराज, असं होणार नाही. म्हणून दातृत्व असलं पाहिजे, देण्याची हिंमत असली पाहिजे. कारण दोनच गोष्टी आपण करू शकतो, एक तर देऊन जाऊ शकतो, नाही तर ठेवून जाऊ शकतो. काय करायचंय मग? देऊन जायचं का ठेवून जायचं? ठेवून तर असंही जाणार आहे, नेता थोडी येणार आहे. नेता येता असतं तर टाटा बाटा अंबानी यांनी गठोडे बांधून नेले असते ना, नेले असते की नाही? अरे नेता येत नाही म्हणून देता आलं पाहिजे. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्याने आणि देत घेता घेता देणाऱ्याचे बघा आपली वृत्ती कशी. देणाऱ्याचे हात घ्यावेत तर आतून गुदगुल्या झाल्या म्हणताना देणाऱ्याचे हात घ्याव्याचा अर्थ असा आहे. खरंच भाग्यवान आपण माणसं आहोत. एक साहित्यकार फार मोठं, फार उंचीचं नाव गदी माडगुळकर यांचं गाव हे. किती भाग्यवान आपण माणसं आहोत. एवढे मोठे साहित्यिक आपल्या गावात जन्माला आले, एवढं मोठं रत्न आपल्या गावात जन्माला आलं. मग या वाक्याचा खरा अर्थ काय? देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ असा आहे. त्याचे हात ओरबडून नाही घ्यावे, त्याचं सगळं ओढून नाही घ्यावं. देण्याची त्याची जी वृत्ती ना, त्याच्या हातांची ती वृत्ती आपण आपलीशी करावी आणि आपण पण द्यायला शिकावं, हा भाव त्याचा आहे. आणि म्हणून माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, माणूस म्हणून जीवन जगा, जेणेकरून गेल्यानंतर आपल्याला शिल्लक राहता येईल. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे किरती मागे, उत्तमाची उरे किरती मागे, रती माईका दुःखाची जनिती. का म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे गेल्यानंतर शिल्लक राहता आलं पाहिजे, गेल्यानंतरही तुमचं माझं नाव निघलं पाहिजे, असं कर्तृत्व आपलं असलं पाहिजे, असं व्यक्तिमत्व आपलं. व्यक्ती निघून जातात पण व्यक्तिमत्व शिल्लक राहतं. मरण आदे सावध व्हावे, मरण आदे सावध व्हावे, आदे सावध व्हावे, मरण 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 आदे सावध व्हावे, रती तरणी मारावे, 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 रती तरणी मारावे, 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 जन्म घालून आहे वाया, जन्म घालून आहे वाया, जन्म घालून आहे वाया, जन्म घालून आहे वाया, कीर्ती तरणी मारावे, 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 कीर्ती तरणी मारावे, 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 जन्म घालून आहे वाया, जन्म घालून आहे वाया. वा वा वा, सुंदर. जन्म घालून आहे वाया, जन्म घालून आहे वाया, जन्म वाया घालू नका. कारण नर करणी करे सो नरका नारायण हो जावे. नरानं कर्तृत्व करायचं ठरवलं ना तर नरात नारायण बनण्याची ताकद आहे. आता इथं बसलेल्या नारायणी म्हणतील महाराज नरानं कर्म केलं तर होईल ना, मग नारायणीचं काय त्याच्यात, बरोबर ना? आमचं काय, इकडे पुरुष मंडळी बघतील कर्म करायचं, आमचं काय रांधा वाडा नुष्टी असंच का? नाही महाराज. अरे एका आईनं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, सुंदर स्वप्न पाहिलं.
आणि तिनं ते साकार करून दाखवलं. जर एक स्त्री हे करू शकते तर तुम्ही आम्ही का करू शकत नाही? का करू शकत नाही? अरे ठरवलं तर काहीही करू शकते. पुरुषाला माणसात बसवायचं तर तेही करू शकते. आणि माणसातनं बोला बोला, मी नाही बोलणार, तुम्हीच बोला. माणसातनं उठवायचं तरी ते उठू शकते. एवढी ताकद तिच्यात आहे, म्हणून तर शक्ती म्हणतात तिला, म्हणून शक्ती म्हणतात. एक कीर्तनात एकानं कीर्तन ऐकलं, महाराजांनी सांगितलं होतं महिलाच्या अंगी 36 नखरे असतात. किती असतात ना? 36. ते घरी गेलं आणि बायकोला म्हणायचं सांग तुझ्या अंगात पण 36 नखरे असतील, दाखव मला. ती म्हटली आता कसं दाखवू, मला काही कळ ना गड्या, दाखव तरी कसं. आता असं दाखवता येतं काय? दाखवता येतं? बोला ना. ना तुम्ही नाही म्हणतात म्हणल्यावर कसं जमणार आहे? ती म्हणायची अहो मालक असं कुठं दाखवता येतं का, वेळ आल्यावर दाखवीन. तो म्हणायचा नाही नाही आत्ताच दाखव. महाराजांनी सांगितलंय बायांच्या अंगी स्त्रीच्या अंगी 36 नखरे असतात. मग मला एक तरी नखरा तू दाखव. ती म्हटली तुमच्या पाया पडते, पण मला आता वेळ असलं मी तुम्हाला दाखवीन. मग हिच्या डोक्यातच होतं ते. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे उठून नांगर घेऊन गेलं होतं शेताला. मग हिला सांगितलं होतं हे बघ नेहरीच्या वेळेला भाकरी घेऊन ये. ही बरोबर नेहरीच्या टायमाला भाकरी घेऊन गेली. जुना काळ हे आपलं नांगरत होतं, तासानं पुढं गेलं होतं. आणि मग ही भाकरी घेऊन गेली आणि मध्ये ओढा होता, ओढ्यामध्ये तिला पाण्याची घागर भरून घ्यायची होती. ती डोक्यावरती पाटी होती, ती घागर कमरेवरती होती. रिकामी घागर तिनं पाण्यात बुडवली. पाण्यात बुडवल्याबरोबर भला मोठा मासा त्या पाण्यात त्या असणाऱ्या घागरीत आला. तो मासा तिनं तसाच ठेवला. तिच्या लक्षात आलं यांना एक नखरा आज दाखवितेच, आज काही सोडत नाही म्हणे. एक नखरा दाखवते. काल एवढं डोकं पिकवलं ना, एक नखरा दाखवते. आणि हे नांगरत होतं त्याच्या सर्जा राजा म्हणत म्हणत जोर जोरात ओरडत नांगरत होतं त्याच्या तालातच. आणि मग ही भाकरी घेऊन गेली, बरोबर तासानं त्याच्या पाठी गेली. आणि तो जिथं नांगरत होता त्याच्याजवळ गुपचूप गेली. तो केळीतला त्या घागरीतला मासा, जिवंत मासा उचलला आणि त्याच्या असणाऱ्या नांगराच्या तासात टाकला. आणि जोर जोरात ओरडायला लागली अहो बघा बघा तासात मासा आहे. आता ह्या नाही मागं पाहिलं काय दिसलं, याला मासा दिसला की नाही त्याला. आता हा आडमुठाच गडी होता. यानं पटकन तो मासा पकडला आणि तिला म्हटला टाक त्या घागरीमध्ये. तिनं उचलला आणि परत तो घागरीत टाकला. आणि त्यानं सांगितले बघ मी आता काही जेवण करत नाही, संध्याकाळी लवकर घरला येतो, कारण माझ्या आवडतीचं जेवण आज काय सापडला होता, मासा. आता हे पक्क खाणारच होतं. हा मासा तिनं घेतला आणि मालकानं सांगितल्याप्रमाणे घरी निघाली. मालकानं सांगितलं होतं हे बघ रोजपेक्षा लवकर येणार आहे, माझ्या आवडीची भाजी आहे, पटकन करून ठेव, तुला चांगली चव, तुझ्या हाताला चांगली चव आहे आणि मग मी लवकर येतो. एवढा उत्साहानं तो तिला सांगत होता. ती म्हटली फकड्या तू येस घरी, आता तुला बघते मी. मग ही जाता जाता तिनं परत ते पाणी ओतून दिलं. ती असणारी घागरीतलं पाणी ओतलं म्हणजे मासा सुद्धा निघून गेला. घरी आली, नेहमीप्रमाणे आपलं शुद्ध शाकाहारी जेवण बनवलं. हे संध्याकाळी लवकर घरी आलं, कारण काय त्याला ओढ लागली होती, सकाळपासून जेवलेला नव्हता, आवडतीचा बेत होणार होता. काही माणसं महाराज लय हापपलेले असतात, काय खातील आणि काय नाही, काय खावं महाराज कळालं तर पाहिजे ना. एक सांगू, जो जीव ओठानं पाणी पितो ना त्यानं शुद्ध शाकाहार घ्यावा. आणि जो जीव जिभेनं पाणी पितो, जीभ कळते ना, जिभेनं. आपल्या गावात अजून कोण जिभेनं पाणी पितोय बघा. हा मग ओठानं पाणी पिणाऱ्या जीवानं कधीही शाकाहार घ्यायचा, मांसाहार घ्यायचा नाही, शाकाहारच घ्यायचा. शुद्ध शाकाहार घ्यावा, कारण चांगला आहार येतो, शरीर चांगलं राहतं, आरोग्य चांगलं राहतं. म्हणून बायकोनं त्याला जेवणाचा बेत केला. हे त्यानं तोंड हातपाय धुतले, पटकन येऊन बसला. म्हटलं अगं ये लवकर वाढ, भूक लागली. हिनं जेवण आणलं, ताट वाढून आणलं आणि यानं ताटात जे पाहिजे ते भेटलं नाही. याला लय राग आला. तळपायच्या मस्तकाला गेली. म्हटलं का ग सकाळी मासा दिला होता, त्या माशाचं कालवण कुठे? ती म्हटली कसला मासा कुठलं काय? तो म्हटला अगं आपल्याला तासात मासा नव्हता सापडला का, तास कळतो ना, तासात मासा तो. मग ती म्हटली वेडे झाले काय, तासात कुठं मासा सापडतो का, ढेकळात मासा, अहो तासात कुठं मासा सापडतो का? तो म्हणायचा अगं कशाला खोटं बोलते, मी तुला तुझ्या हातानं तुम्हाला सांगितलं, मी तुझ्या हातानं तू उचलून त्या असणाऱ्या
मडक्यामध्ये टाकलं, त्या घागरीमध्ये तू टाकला आणि तू आता नाही म्हणती. आता ही त्याला नाहीच म्हणायची आणि हा म्हणायचा. तू दोघांची एवढी खडाजंगी झाली. शेवटी त्याचा नाईलाज झाला. यानं अशी काठी काढली आणि तिला बदडायला सुरुवात केली. आणि तिचा प्लॅन ठरलेला होता. ए बी सगळे प्लॅन तिनं ठरवलेले होते. मग ती घरात नाही थांबली, ती बाहेर आली. अंगणात आली, मोठमोठ्यानं ओरडायला लागली, मामांजी तुमच्या लेकाला येड लागले म्हणे. मग घरातली सगळी मोठी माणसं तिथं जमा झाली आणि सगळी माणसं म्हणू लागली, तुला नक्की रामभाऊ झालं काय? जेवण कर ना, तू चांगलं जेवण बनवलंय, किती आनंदानं तुझ्या बायकोनं जेवण बनवलंय. मग आम्ही दुपारपासून बघतोय ती जेवण चांगली बनवते तुला, आणि तू का तिला मारतोय? तो म्हणायचा त्याच्या चुलत्यांना, बापाला, अहो बघा ना, एवढा मोठा मासा पकडून दिला होता, कुठं तासात सापडला होता. म्हणे रामभाऊला नक्की वेड लागलं, रामभाऊला येड लागलं. आणि जर त्याला काठी घेऊन तिच्या मागं पडायचा. मग सांग कुठे तासात मासा सापडलेला, सांग कुठे. शेवटी नाईलाज झाला. येड्याच्या हॉस्पिटलमधनं गाडी बोलवली, याला त्या खाटला बांधून घेऊन गेले. मग हिनं चांगला सगळ्यांना पसार होऊ दिलं, तास 2 तास जाऊ दिले, चांगले 2-4 वेळा शॉक देऊन दिले. आणि मग दमानं गेली कुठं, हॉस्पिटलला. आणि हॉस्पिटलला गेली आणि त्यांच्या नवऱ्याजवळ गेली, बेडजवळ गेली त्या. आणि मग नवऱ्याला म्हटली, का हो पाहिला ना, पहिलाच नकरा, एका नखऱ्यात येड्याच्या इस्पितळाला येऊन पोचलाय. बाकीचे 35 दाखवल्यावर तुमची काय गत होईल हा? म्हणून नारी निंदा मत करू यारो, नारी हे रतन की खान, जिस नारी से पैदा हुए. आणि म्हणून स्त्री ही अनन्य साधारण शक्ती महाराज. स्त्रीनं ठरवलं तर ती काही करू शकते. पण एक सांगू महिला माता भगिनींनो, एक काळी पिढी अशी होती, एक 10-15 वर्षाच्या काळात संयमानं जगलेली, प्रचंड कष्ट केलेली, सासुरवास सोसलेली नाही. अरे एक काळ असा होता की अंगात घालायला कपडा लत्ता सुद्धा नीट नव्हता, 2 वेळेचं जेवायला सुद्धा नीट नव्हतं. अशी पिढी या 10-15 वर्षाच्या काळानंतर संपणारी, या जगाचा निरोप घेणारी. महिला मंडळ, या पिढीकडनं एक आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. काय आदर्श घ्यायचा आहे? अरे संयमी वृत्तीनं आपल्याला जगायचंय, त्याग करणं आपल्याला शिकायचं. ह्या पिढीकडनं काय शिकायचं आहे? त्याग. किती त्याग होता त्या पिढीचा, ऐका महिला मंडळ, किती त्याग होता. अरे गुगल, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, वॉट एव्हर इट इज, कुठल्याही सोशल मीडियावरती तिचं अकाउंट होतं का हो? नव्हतं. कुठल्याही सोशल मीडियाशी ती अटॅच नव्हती, कुठेही कनेक्ट नव्हती, कुठेही नेटवर्क तिचं नव्हतं. पण एक मायेचं, वात्सल्याचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं एक नेटवर्क तिनं तयार केलं होतं. आणि ही जी पिढी आहे ना महाराज, अरे येड्या बागड्याचा सुद्धा संसार तिनं केला का? येड्या बागड्याचा, आंधळ्या पांगड्याचा सुद्धा संसार त्या बाईनं केला ना महिला मंडळ? केला का नाही? खरं बोला, केला ना? आता चांगल्याचा सुद्धा संसार आपल्याच्यानं होत. कित्येक कोर्टात केसेस आहेत, कित्येक केसेस आहेत. इव्हन आणखी असे म्हणणारी, आपली कपाट कणतात, कपाट कणतात ना, किती साड्या आपल्याला, अरे आपली कपाट कणतात तरी म्हणतात मेलेच्या संसारात सुख नाही, मेलेच्या संसारात. अरे आणखी काय, अपेक्षांचा बंडल वाढलाय, अपेक्षा वाढल्यात. आशा ही परमम दुःखम, नैरश्यम परमम सुखम. आपली आशा वाढत चालली म्हणून आपण दुःखी. काय आशा वाढत चालली म्हणून आपण दुःखी. अरे पाठीमागच्या पिढीकडनं आपण काय घेणार? संयम घ्या. काय घेणार? फक्त आणि फक्त त्याग करण्याची वृत्ती घ्या. अरे त्याग केला या पिढीने. आज जर आपण बघितलं, एखादी बाई मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जत्रेत गेली, जत्रा भरते ना इकडं, हा प्रचंड लाखोनी गर्दी आहे, लाखोनी, पंढरपूर सारखी, आणि लाखोनी गर्दी आहे. एका हातात तिचं 3-4 वर्षाचं बाळ आहे महिला मंडळ, खरं बोलायचं, आणि दुसऱ्या हातात iPhone 16 नवीन आलेला, iPhone 16 लाखो रुपयाचा फोन नवऱ्यानं गिफ्ट दिलेला आहे. एका हातात iPhone 16 आहे आणि दुसऱ्या हातात तुमचा 3-4 वर्षाचा बाळ आहे, आणि प्रचंड गर्दीच्या ठिकाणात तुम्ही गेलाय. जास्त लक्ष कुणावरती देणार? आता काय धन्य झाले ना. आईच्या प्रेमात बदल झाला की नाही? आईच्या प्रेमात बदल झाला. अरे आईच्या प्रेमाचे कप्पे झालेत, प्रेम वाटलं गेले. एक काळ असा होता, घरात बाहेर रडायला लागलं ना तर घरात त्याचे आजी बाबा असायचे. आता आजी बाबा राहिलेले नाही, आणि असले तरी आजी बाबाला आता महाराज रिमोट सुचू देत नाही काही. ते 7 वाजल्यापासूनच तिथं सोप्यावरती वर पाय करून बसलेले असतात. एक सांगू, घरातली म्हातारी माणसं, तुम्हाला आयुष्याची संध्याकाळ जर चांगली जावी असं वाटत असेल,
आयुष्याची संध्याकाळ दिवाबत्तीनं आपली व्हावी, आयुष्याची संध्याकाळ शुभम करोतीनं व्हावी असं जर वाटत असेल, याचा अर्थ काय? अरे आयुष्याची संध्याकाळ चांगली व्हावी असं जर वाटत असेल ना, तर तुमच्या हातात रिमोट नाही शोभत, तुमच्या हातात टाळ असावे, तुमच्या हातात हरिपाठाचं पुस्तक असावं. ज्या दिवशी तुम्ही हे गुण तुमच्या अंगी असेल ना, त्या दिवशी तुमची मुलं महाराज तुम्हाला वाकून नमस्कार करणार आहेत, वाकून नमस्कार करणार आहेत. नाण्याला दोन बाजू असतात गाड्या, दोन बाजू. आजी बाबांना सुद्धा आज मुलाबाळांक नातवडांक लक्ष द्यायला पाहिजे महाराज, ही पिढी घडवायला पाहिजे. आणि म्हणून घरात आजी बाबा होते, बाळ रडायला लागलं, टाहो घेता भरी तो दम सर्वांगी आला घाम, नेत्रातून वाहती बुंद फुंदू फुंदू बाळ रडतं. एवढं बाळ रडते, बाळाचं रडणं थांबे ना. आजीनं घेतलं, बाबांना घेतलं, नाही बाळ रडायचं राहिलं. जुना काळ होता, शेवटी वडिलांनी घेतलं, खांद्यावरती ठेवलं. आता बापानं बाळाला कधी घ्यावं ते खांद्यावरतीच घ्यावं, बरोबर ना? कारण इथं बाप मंडळी बसलेले आहेत. कारण का खांद्यावरती घ्यावं? अरे जे मला नाही दिसत ना, ते माझ्या बाळानं पाहावं, हा भाव बापाचा असतो. बापानं त्या बाळाला खांद्यावरती टाकलं, मारुतीच्या मंदिरात, जोगेश्वरीच्या मंदिरात आणलं, घंटा वाजवली. नेहमी घंटा वाजवल्यानंतर हसणारं बाळ, विड्याची तार छेडल्यानंतर हसणारं बाळ आज हसतच नाहीये, एवढं रडते. अरे हुंदके देतोय, टाहो भरतोय, दम भरतोय, सर्वांग घामानं ओलं चिंब झालेले. शेवटी नाईलाज झाला बापाचा, घरी गेला. चुलीजवळ त्याची माय बसलेली होती, त्या माईजवळ ते बाळ नेऊन दिलं. बघता काय महिला मंडळ, त्या आईनं फक्त घेतलं आणि हृदयाशी कवटाळलं. बाळ रडायचं, एका सेकंदात बाळ रडायचं थांबलं. त्याला कारण होतं, त्याच्या मागे एक लॉजिक आहे. त्या बाळानं रडायचं थांबलं याचं कारण एक होतं, 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात तो राहिला ना, त्यावेळी आईच्या हृदयाची स्पंदनं त्यांना ऐकली होती, त्या आईच्या हृदयाचे ठोके त्यांना ऐकले होते. आणि ते इतक्या जिव्हाळ्याचे, इतके जवळचे, इतक्या परिचयाचे होते ना, की कोणीतरी आपले ह्याची जाणीव त्याला झाली, रडायचं थांबलं. पण अलीकडचा काळ असा आला महिला मंडळ, आता घरात आजी बाबांना तर नाहीच सोडा, पण घेतलं आजीनं, घेतलं बाबानं, चॉकलेट दिली, कॅडबरी दिली, नाही बाळ रडायचं राहिलं. शेवटी बापानं घेतलं, बुलेटवरती बसवलं. आकाश भाऊ कुठे आहे? बुलेटवरती बसवलं, गावभर त्यानं चक्कर मारला, तरी बाळ रडायचं राहिलं नाही. शेवटी त्याचाही नाईलाज झाला. मग किचनच्या वट्याजवळ त्याची मम्मी उभी होती. आमचे बाबा वर्णन करतात मम्मीचं, पण मी काय तिचं तसं वर्णन करणार नाही. मम्मी उभी होती, मम्मी. मग त्यानं काय केलं, ते बाळ घेतलं आणि किचन ओट्याजवळ त्याच्या मम्मीकडे नेऊन दिलं. महिला मंडळ, त्या मम्मीनं त्याला जवळ घेतलं आणि बाळ रडायचं अजिबात नाही थांबलं. मम्मीला काय द्यायला लागलं, बोला बोला, द्यायला लागला की नाही मोबाईल? त्याला कारण आहे, ते पोटात असल्यापासून फक्त मोबाईलचे ते आईचे ठोके नव्हतं ऐकत. हा, लक्षात आलं ना तुमच्या? अरे चक्रव्यूहात जायचं कसं हे अभिमन्यू नावाचं बाळ गर्भात असताना शिकलं होतं महिला मंडळ. आणि आज आम्ही काय काय बघतो विचार करा. गर्भ संस्कार राहिले, 230 पेक्षा जास्त चॅनल्स आहेत, जास्त वाहिन्या आहेत आपल्याकडे. आणि या प्रत्येक चॅनल्सवरती जर बघितलं, बलात्कार, अतिप्रसंग, मारामाऱ्या, भांडणं, सासू सुनांची भांडणं, कौटुंबिक कुरघोड्या, ह्याच्यापेक्षा वेगळं काही दाखवलं जात नाही. मग तुमच्या माझ्या बाळावरती हे परिणाम होत नसेल का? बोला, होत नसेल का? अरे ज्यावेळी चक्रव्यूहात फसलेला बाळ आणि त्याला रक्ताच्या थळ्यात पडले होता, रक्ताच्या थळ्यात पडला होता, मेलेला ते बाळ, रक्ताच्या थळ्यात पडलेला अभिमन्यू नावाचं बाळ, एकुलता एक मुलगा, धायमाय मोकलून माय रडते. आणि रडत असताना भगवान गोपाल कृष्ण तिला समजावून सांगतात, सुभद्रे सुभद्रे रडू नको, रडणं तुला शोभत नाही, सुभद्रे रडू नको. का? अर्जुनासारख्या दिग्विजयी पांडवाची, अर्जुनासारख्या योद्ध्याची पत्नी आहेस तू, रडणं तुला शोभत नाही. अगं पंडू राजाची सून आहेस, रडणं शोभत नाही. देवाची बहिणेस, रडणं तुला शोभत नाही. त्यावेळी सुभद्रा नावाची माय काय म्हणते माहिती? दादा दादा रडू दे आज मला, आज अर्जुनाची पत्नी रडत नाही, पंडू राजाची सून रडत नाही. देवा, अरे तुझी बहीण रडत नाही, आज एका लेकराची माय रडते, आज एका लेकराची माय रडते. महिला मंडळ, एवढी विद्वान आई होती, तिला रडायची वेळ आली. का माहिती? फक्त चांगलं ऐकत असताना झोपली आणि गर्भावरती संस्कार झाले नाही. मग आता विचार करा, आपल्या गर्भाचं किती वाटोळ होत असणार आहे.
अरे एका आईनं स्वप्न बघितलं स्वराज्याचं, वेळ मला फार कमी, स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. त्याला कारण होतं महाराज. खंडागळ्याच्या हत्तीचं प्रकरण घडलं. भोसले कुटुंबीय जाधव कुटुंबामध्ये एवढं वैरत्व निर्माण झालं, वेड्या पिशासारखं शोधत होते जावयाला लखोजी जाधव, जिजाऊचे वडील वेड्यासारखं शोधत होते. ज्यावेळी निरोप कळाला, बातमी कळाली, जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी विश्वासरावांच्या वाड्यामध्ये आश्रयाला शहाजी भोसले, हा निरोप कळाला. अरे अर्ध्या रात्रीपासनं अख्ख्या जुन्नरला वेढा दिला होता लखोजी जाधवानं, अख्ख्या जुन्नरला. आज सापडवणार, खुनाचा बदला खुनानं घेणार, रक्ताचा बदला रक्तानं घेणार. एवढी द्वेष होता, एवढा राग होता आणि अख्ख्या रात्रभर जुन्नरला वेढा दिला होता. कुणाला शोधत होते? जावयाला, म्हणजे जिजाऊच्या मालकाला शोधत होते. पहाट झाली, पहाटे पहाटे विश्वासरावांच्या अंगणात आले, जोर जोरात आवाज दिलाय, कुठे कुठे शहाजी भोसला, आणा त्याला बाहेर. हा आवाज ऐकला आणि लखोजी जाधवांचा आवाज ऐकल्यानंतर विश्वासराव किल्ल्याचा किल्लेदार बाहेर आला. पाहतो तर काय विश्वासरावांना पाहिलं, मुजरा केला, नमस्कार केला आणि नम्रतेनं सांगितलं, शहाजी भोसले विजापुराला गेले. अरे तळपायाच्या आग मस्तकाला गेले. राग आला, ज्याच्यासाठी अर्ध्या रात्रीपासून वेढा दिलाय, ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केलाय तो नाहीये. राग आला, तलवार काढली, खन 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 युद्ध चालू झालं. हा आवाज आज झोपलेल्या जिजानं ऐकला. गरोदर अवस्थेतली जिजा बाहेर आली. काय तो राग, काय तो द्वेष, किती तो राग, हे पाहिल्यानंतर जिजाला नाही आवडलं. जिजाबाई समोर झाली, पुढे गेली आणि आपल्या बापाचा म्हणजे लखोजी जाधवांचा हात पकडला, आपल्या कपाळावरती ठेवला. आबासाहेब, पुसून टाका एकदाचं कुंकू, पुसा तुमच्या जिजाचं कुंकू. हातातल्या तलवारी गळाल्या, शांत झाले, स्तब्ध झाले, जणू उकळत तेल कुणी कानात ओतावं एवढे जहरी ते शब्द वाटले. अरे काय करत होतो मी? माझ्या जिजाचं कुंकू मी पुसतोय, माझ्या लेकीचं सौभाग्य मी हिरावतोय, माझ्या लेकीला मी दुःख देतोय याची जाणीव झाली. ओक्साबोक्षी रडले आणि जिजाला जवळ घेतलं. जिजा चुकलं ग माझं, चुकलं जिजा माझं, तुझ्या बापाला माफ कर जिजा. किती करारी होते हो बाप, किती करारी होता. महिला मंडळ किती करारी असू द्या बाप, पण लेकरा बाळासाठी नाही. बरं, बऱ्याचदा काही महिला मंडळ आपण सहज कन बोलतो, सहज माझ्या बापानं माझं चांगलं केलं म्हणतात का नाही. जर सासरी मारहाण होत असेल, व्यसनी मालक मिळाला असेल, सहज बोलता माझ्या बापानं माझं चांगलं केलं. अरे असा बाप अजून जन्माला यायचंय, असा बाप अजून तरी जन्माला आलेला. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, लाजाळूच्या संवेदना काळजातल्या जाग्या झाल्या. जिजाऊला सांगितलं, जिजा चुकलं तुझ्या बापाचं, चुकलं, आबासाहेबांना माफ कर जिजा. आज तुला शब्द देतो तुझा बाप जिजा. अगं तुझा बाप जोवर जिवंत आहे ना, तुझ्या कपाळाच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही, तुझ्या कपाळाच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही. जिजाला शब्द मिळाला. आनंद, किती आनंद झाला असेल महिला मंडळ, किती आनंद झाला असेल. दुश्मनकी संपली. वेड्या पिशासारखा बाप जावायला शोधत होता, तो बाप आज जिजाच्या पाठीमागे उभा राहिलाय. किती आनंद झाला असेल. मग उलट सांगितलं जिजाला, जिजा नाही शहाजी भोसलेने आमंत्रण दिलं ना, पण जिजा तुला बाळ झालं ना, त्या बाळाच्या बारशाला त्याला आशीर्वाद द्यायला तुझा बाप येईल, जातीनं हजर राहील. किती आनंद झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही महिला मंडळ. का? कारण काही दिवसात माझ्या जिजाऊंना बातमी कळाली. अरे सुलतानानं गडावरती बोलावलं, सगळ्या कुटुंबाला बोलावलं. जिजाऊची 3 भावंड, जिजाऊंचे वडील लखोजी जाधव. अरे एकाच दिवशी कपट केलं आणि 4घांची शिरकलम करून टाकली. एकाच दिवशी माझ्या जिजाऊचे 3 भावंड आणि वडील. महाराज जिजाऊचं माहेर संपलं. त्या दिवशी माझ्या जिजाऊनं ठरवलं, बास बास आता जागीरदारी, पुढे आता वतनदारी, आता पाहिजे फक्त स्वराज्य. त्या दिवशी संकल्प केला आणि स्वराज्याचं बीज निर्माण केलं आणि त्या बाळाला सांगितलं, बाळा बाळा तुला जो
व्हायची बाळा, तुला जळायचंय रे बाळा, आयुष्यभर जळशील ना तर जन्माला येईल बाळा. अरे एका स्त्रीने ठरवलं आणि शिवबासारखा बाळ जन्माला घातला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून प्रेम महत्वाचे. प्रेम देणारी देवता भगवान गोपाल कृष्ण आहे आणि त्याग शिकवणारी देवता भगवान भोले बाबा आहे. ह्या 5 देवता आपल्याला नित्य पूजायच्या महिला मंडळ. ह्या 5 देवता पूजत असताना ज्या देवीची आपण जागर करतोय, ज्या देवीचा आपण गोंधळ करतोय, ह्या देवीला, या भगवतीला, ही भगवती म्हणजे कोणी? तू विटेवर सखे बाई हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो. ती विटेवरती उभी असलेली, कटेवरती हात तिनं ठेवलेली आहे की नाही. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो. जी भगवती, जी भवानी, ती भवानी म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा. आणि ही जी सून आहे ही बुद्धिरूपी सून त्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याजवळ जाते. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर म्हणजे लगेच, तत्काळ. माझ्याजवळ वेळ नाहीये, 11 वाजले, माझ्याजवळ वेळ नाहीये. ती सून जी आहे ती सून त्या देवीला सांगते, त्या पांडुरंग परमात्म्याला, त्या भवानीला सांगते, हे आई, हे जगदंबे, सत्वर पावगे मला, तत्काळ, लगेच, वेळ वाया घालू नको, क्षणभंगूर नाही भरवसा, भारी सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तो राये वळसागा. म्हणून क्षणाचाही विलंब नाही. सत्वर पावगे मला भवानी आई. रोडगा म्हणजे काय? आपण रोडगा करता इकडं, रोडगा 5 धान्यांची चांदकी करतात का ती छोटीशी, 5 धान्यांची केली जाते. 5 धान्यांचं जे रोडगा केला जातो त्याचं प्रतीक म्हणजे हे शरीर आहे. हे 5 तत्वांचं बनले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्या 5 तत्वांचं बनलेलं हे शरीर म्हणजे रोडगा वाहीन तुला. हे शरीर मी तुला समर्पित करेल. मग पहिलं तोफीच्या तोंडावरतीनं घरातल्या एक माणसाला दिलं. तो कोण आहे? सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. पहिल्या तोफ्याच्या तोंडावर दिला कोण? सासरा. पण व्यवहारातला सासरा नाही बरं. हा सासरा कोणी ऐका? दंब सासरा, सांडी नको पात्रा. दंब सासरा म्हणजे दांभिकता जी लोकांमध्ये वाढली ना अलीकडे. दांभिकता म्हणजे आहे त्याच्यापेक्षा वेगळं दाखवणं, आहे त्याच्यापेक्षा वेगळं दाखवणं, ह्याला दांभिकता म्हणतात. हा दंब सासरा आहे. जी सासू आहे ना, सासू माझी जाच करते, जाच करते, मला त्रास देते. कुठली सासू आहे? कल्पनेची सासू हिचा बहु असे जाचो. कल्पना ना, ही कल्पना सासू. कल्पना नावाची नाही बरं. कल्पना, कल्पकता आपल्या बुद्धीमध्ये आपलं आपणच ठरवतो. म्हणून तर नामदेवराय सांगतात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. म्हणून ही कल्पना जी आहे, ही कल्पना आपल्याला दुःख देते, ही कल्पना आपल्याला त्रास देते. आणि म्हणून ही सासू आहे ना, लवकर नेगे तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलते. आता कुठली जाऊ? व्यवहारातली नाही. जाऊ म्हणजे कुठली? ही अपवित्र जी वाणी आहे ना आपली, बाष्पळ आपण बोलतो ना, बाष्पळ आपण बडबड करतो ना, ती वाणी जी आहे तिला बोडकी कर, ती बोडकी कर. कारण का? भगवान परमात्म्यानं हे शरीर दिले ना, कशासाठी दिले? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,
करावा विठ्ठल जीवे भावे. बोलण्यासाठी विठ्ठल, बोलण्यासाठी, चालण्यासाठी विठ्ठल, बघण्यासाठी विठ्ठल, करण्यासाठी विठ्ठल. अरे सगळं काही करायचंय परमात्म्याचं करा, बाकी काही करू नका. आणि म्हणून ही जी वाणी आहे ना, अशुद्ध वाणी, हिला बोडकी करून टाक. नको ते ही जर बोलत असेल तर ही जाव जी आहे ना, तिला बोडकी कर गे. तिला नंदेचं कार्ट किरकिर करता. आता ही नणंद कोण? वासना रूपी नणंद. वासना माहितीये? वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय. वासना ओढाळ गाय. ओढाळ गाय माहिती का तुम्हाला? महिला मंडळ ओढाळ, इकडे काय म्हणतात तिला? हा बोला ना मोठ्यानी. एवढ्या कुदल्या तर ठेवणार नाही आम्हाला. काय म्हणतात ओढाळ गायला? इकडं ओढाळच म्हणतात. काही ठिकाणी मोकाट गाय म्हणतात, काही ठिकाणी ओढाळ म्हणतात, काही ठिकाणी जाणी म्हणतात. अनेक ठिकाणी अनेक भागात वेगवेगळी नावं आहे. एक दिवस काय झालं, महिला मंडळ ओढाळ गाय आणि हिला चांगल्या गायीनं पाहिलं. चांगली गाय अशी झालेली होती आणि ओढाळ चांगली अशी चांगली दिसत होती भक्कम. ही चांगली गाय म्हटली, का ग तुला मालक नाही, कोण नाही, कोण नाही, कशी भारी दिसते तू, बघ काटा टोचला तरी रक्त निघन. मग एवढा तुझ्याकडे नक्की तू खाती काय? ती म्हटली, अगं तू माझ्या बरोबर येतं. ती म्हटली, बघ बरं फसवणार नाही ना. ती म्हटली, काळजीच करू नको, तू माझ्या मागं ये, तू माझ्या बरोबर ये. मग हिनं सांगितलं, तुला संध्याकाळी दुपारी मेसेज करते, कुठल्या वावरात यायचं, कुठल्या शेतात यायचं, ठिकाण तुला, वेळ तुला सांगते. हिनं बरोबर हिला मेसेज केला आणि बरोबर संध्याकाळी सगळ्या गावातली लोक कीर्तनाला गेली. कुठं? जोगेश्वरीच्या. सगळी गावातली लोक कीर्तनाला गेली आणि एका मालकाच्या शेतात उभ्या पिकामध्ये ह्या दोघींची पार्टी चालू झाली. एक चांगली गाय होती आणि एक ओढाळ गाय. आणि त्या दिवशी नेमकी बरोबर मालक 2-3 दिवस टेन्शनमध्ये होता. उभ्या पिकात कोणी एवढं थैमान घातलंय. मालक त्या दिवशी म्हणे, कोणाचं कीर्तन असू जायचंच नाही, जायचंच नाही. बांधाच्या कडेला काठी घेऊन लपून बसला होता, दडून बसलेला होता. आणि मग ही जनावरं पाहिली आणि मालक उठला. मालक आल्याबरोबर ही ओढाळ गाय, तिला गुंगारा द्यायचं चांगलं माहिती, गुंगारा कळतो ना, हिनं दिला गुंगारा, ही गेली निघून. चांगल्या गायला वाटलं मैत्रिणीचं शेत आहे, एवढी चरत होती यथेच. आता हा मालक आला, बदड बदड बदडली, एवढा मारलं, मारून थकला, शेवटी पकडली, मालकाकडे नेऊन घातली. सांगितलं, रामभाऊ अरे तुझी गाय ना, ओढाळे ओढाळ. आयुष्याचं दूषण लागलं आणि गळ्यात लोड नाटकून घ्यायला लागलं. मग वासना ही ओढाळ गाय. म्हणून ही नणंद कोण आहे? वासना रूपी नणंद. आणि या नंदीला 2 कार्टेत बरं, एक म्हणजे काम आणि दुसरा म्हणजे क्रोध. आणि याला खरूज होऊ दे. खरूज म्हणजे काय? खाज येणं, बरोबर ना. आता खाज येणाऱ्या माणसाला खाजवावं वाटतं, बरोबर ना. हा त्याचं दुसरं कुठं मन लागतं का? ते कीर्तनात बसलं तरी त्याचं चालूच राहतं, त्याचं कुठं मन लागत नाही. म्हणजे काम आणि क्रोधाला खरूज होऊ दे, त्याचं माझ्याकडे लक्ष लागणार नाही, माझ्या जीवनात काम आणि क्रोध येणार नाही. म्हणून नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला. भवानी आई रोडका वाहीन तुला, दादल्या मारोणी आहुती देईन, मोकळी करे गे मला. आता कोणता दादल्या? दादल्या म्हणजे नवरा. अविवेक रूपी दादल्या, अविवेक रूपी दादल्या, याला मारून टाक आणि मला मोकळी कर. एकदाची सगळ्या असणाऱ्यांना मारून टाक, सगळ्यांना घालवून टाक. मग एकाच वेळी वागून घेतलं काय? एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, ऐकणारे जाऊ दे, वाजवणारे गाणारे असं नाही बरं. सगळेच जाऊ दे म्हणजे काम जाऊ दे, क्रोध जाऊ दे, लोभ जाऊ दे, षडविकार जाऊ दे. कुठल्याही प्रकारचा विकार ठेवू नको, कुठल्याही प्रकारच्या या षडविकारांना जागा देऊ नको. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. एकटी म्हणजे सत्सत विवेक बुद्धी, ही एकटीच राहू दे आणि हे भगवान परमात्म्याला ती अर्पण करू दे, बाकी काही नाही महाराज. हा अत्यंत सुंदर साधा सोपा या आजच्या अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल यथामती यथावकाश मिळालेल्या वेळेप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. खरं जर बघितलं, आज ज्यांचं कीर्तन होतं ते म्हणजे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मैलाभूषण शालिनताई महाराज देशमुख इंदोरीकर. ताईसाहेबांचं कीर्तन होतं पण प्रकृती व्यवस्थित नाही, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे.
ताईची तब्येत बरी नसल्यामुळं ताईला येता आलं नाही. मग आता प्रश्न पडला कार्यकर्त्यांसमोर, आणायचं कुणाला बोलवायचं कुणाला. पण एक इंदोरीकर कुटुंबियातला एक सभासद सदस्य म्हणून या ठिकाणी हा सेवेचा योग माझ्या हाती आला. हे माझं तुमचं परमभाग्य. मागच्या वर्षी आले, तुमचा छल्ला घेऊन गेले की नाही? लय जणांनी शिवाय घातल्या असतील, असं काही नाही ना? नाही का? हा, जिला लागला होता तिला नंतर कळाल्या असल्या बाबा बाबा. हा, असू द्या, काय हरकत नाही. काहीतरी तुमचं माझं ऋणानुबंध असेल, पाठीमागच्या जन्माचा असेल. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्योदयाचा ठसा, झालं सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. या ठिकाणी ही काहीतरी पूर्वजन्माची ऋणानुबंध असणारे, म्हणून या ठिकाणी हा सेवेचा योग आला. ज्यांच्यामुळं मला हा सेवेचा योग आला, ज्यांचं सौजन्य या कीर्तनासाठी लाभलंय, श्री नितीन आनंदराव गायकवाड मेजर साहेब आणि आई वडील यांच्या स्मरणार्थ समाधान शशिकांत दादा गायकवाड ह्या दातृत्वान दात्यांनी या ठिकाणी हा सेवेचा किंवा हे सौजन्य या ठिकाणी त्यांनी ठेवले. कारण दान करी गरीबी से बाबा, मगरूरी से धोका है, चार कुटकी जागीर हमको, तोटा नहीं कुछ खाने को, तुमको हमको सब दुनिया को, पालन वाला जुदा है. भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलंय. तो कहता है मैं दाता हूँ, माल कहा से लाया है. मी मगाशी सांगितलं तर देऊन जायचे नाही तर ठेवून जायचे, आणि म्हणून देण्याची वृत्ती असली पाहिजे. अरे एवढे दातृत्वान लोक असल्यामुळं हा सप्ताह होतोय, नाही तर कुणा एकट्याचं काम आहे? हे एकट्याचं काम आहे नाही. एकदा जोरदार टाळ्या जेवढे दातृत्वाने अन्नदान करणार आहेत, द्रव्यदान करणार आहेत, हे सगळं सांभाळणार आहेत त्यांच्यासाठी. आणि म्हणून आता परत एक शंका बऱ्याच लोकांच्या मनात येत असेल, ताई आल्या नाही मग बाबा पण? असं काहीही नाही. 1001% बाबा सुद्धा इथं आपल्या या शेतफळे गावामध्ये येणार आहे. कारण एवढा 8 तास आमचे आकाशदादा असतील, अजून कोण येते आले होते तिकडं, हां गावकरी असतील, सप्ताह कमिटी असेल, बाबांपर्यंत 2-3 वेळा येऊन गेले आणि इथं येणार आहेत. हा सप्ताह आहे, एवढं मोठं तुमचं वैभव आहे, हे वैभव बघायला तेही या ठिकाणी येणार आहे. कीर्तनाचा योग येणार आहे. असो, माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे जर बोलण्याच्या योगात एखादा चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष, योग्य असेल माझे गुरुवर्य महाराष्ट्रभूषण राष्ट्रीय धर्माचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आदरणीय माझ्या बाबांचं समजून तुमच्याजवळ घ्या. सगळ्यांच्या चरणी झाली सेवा समर्पित. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, सारे जय विठ्ठल, सारे जय विठ्ठल, पुढे पुढे वेणी पुढे मंगळे महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार व्यापला, तुका म्हणे ज्ञानेश्वर रका पायापैकी पराज महाराज, महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम, कुंडली कवरध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.
181 181 सोपा नंबर आहे. चटकन कुणी बी दाखवा. 181 181 181. स्मिता चंद्रकांत गायकवाड शेटपळे. या ठिकाणी एक नम्र निवेदन आहे. उद्या याच हॉलमध्ये आपल्याच गावचे चित्रकार श्री दत्तात्रय मोकाशी यांच्या हस्त रेखाटनामध्ये जी काढलेली त्यांची चित्र आहेत त्याचं प्रदर्शन 12 ते 3 या वेळेमध्ये आयोजित केलेलं आहे. आपण सर्वांनी त्या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. आणि उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील बार्शी यांची असेल. बरोबर 8:30 ते 9 या वेळेमध्ये सर्व माता भगिनींनी आपला नंबर घ्यायचा आहे. नसेल तर